हा अरमान सुसे यांची सुकन्या, काय नाव तिचं अरमान सुसेची पोरी? जोहरा, जारा, जारा सुसे का आगमन हुआ है। आइए इसका इकबाल करते जारा सुसे का। दुसरा सामना कुणाचा आहे? धानिव आणि राया। नाणे फेकेसाठी लगेच जायचं। धानिव राया टॉस बॉक्स में पहुंचा। आज के दिन का सबसे बड़ा कड़ा तगड़ा झगड़ा क्रिकेट मधला पुढचा चेंडू। याला चेंडूला फेकून दिलं जात आहे। टाटा बाय बाय करतोय। चेंडू जातो स्क्वेअर पंचांच्या डोक्यावरनं। उतुंग गगनचुंबी टोले जंग षटकार। महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी। क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी। सौगुरे साहेबांचं बघा कमरिया हिलायके राजाजी। बघा अरमान सुसे यांची सुकन्या आलेली जारा सुसे। आइए पधारिये तशरीफ लाइए। उन्हात नको उभा करू पोरीला। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। याला पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलं जात आहे आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषे पलीकडे चौकार। धाव संख्या 10। वडवली मधी क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी। सौगुरे साहेबांचं नाव सरपंचाचं नाव। सौगुरे साहेबांचं नाव बघा। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। याला चेंडूला फेकून दिलाय। पुन्हा एकदा क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय। गरजतोय बरसतोय दीपेश गोलब। निर्दयीपणे क्रूरतेने अमानुषतेने वसीमवर करतोय जबरदस्त तगडा हल्ला। धाव संख्या 14। षटकातला चौथा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। वसीम धिंडा याला पुन्हा एकदा दे दनादन आणि क्षेत्ररक्षकाला चेंडू जोराने लागतोय। एक रन पडून काढली जाते। धाव संख्या 15। यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकसाठी धानिव आणि राया। धानिव राया धानिव आणि राया। राया वाले तुमच्या पडतो आम्ही पाया। पुढचा चेंडू फेकून दिलंय चेंडूला। झेल उडतोय आणि इथे मात्र पहिला हादरा पहिला झटका बसतोय आणि दीपेश घोलप बाद होतोय का मनीष बांबेरे बाद होतोय। 1 बाद 15। क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी। सौगुरे साहेबांचं नाव सरपंचाचं नाव। सौगुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये। शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उत्सर्ग वडवली मध्ये। शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उत्सर्ग वडवली मध्ये। सुफियान सुसे बन ठणके आहे। त्यांना विनंती आहे की त्यांनी विचार मंच करायचं। सुफियान सुसे बघा त्यांचं लुक बघा। टीम राया आलेला आहे कर्णधार धानिव संघाचा कर्णधार आणि गडी पुन्हा एकदा बाद होतोय। दुसरा गडी बाद होतोय शून्यावर विशाल। धाव संख्या 2 बाद 15। टीम धानिव संघ आला का आलेला आहे। राया संघाचा हे जा नाणेफेक करून घ्या। नाणेफेक करून घ्या। डॉक्टर नूरू भुरे नाणेफेक करायचे। डॉक्टर नूरू भुरे जा टॉस। दुसरा गडी बाद होताना षटक संपलं का काय जबरदस्त गोलंदाजी। पहिल्या 3 चेंडू 14 धावा। त्यानंतरच्या 3 चेंडू मध्ये 1 धाव आणि 2 गडी बाद केलेले आहेत। जबरदस्त कशी हुई सदी हुई घातक नपीतुली चिवट तिखट मारा आग ओकणारे फायरी स्पेल मारवाड्याला लाजवेल अशी कंजूस गोलंदाजी शेवटच्या 3 चेंडू मध्ये वसीम धिंडा यांनी केलेली आहे। मॅच चालू आहे।
आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे, फक्त नाणेफेक करून घ्या. आता आपल्याकडे वेळ कमी आहे. शो मस्ट गो ऑन. बाबू खान येतोय. राईट ऑन द ब्लॉक होल्ड मध्ये टाकलेला चेंडू 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वर. 2 बाद 16. नाणेफेक कोणी जिंकली? दानीव. टीम दानीवने नाणेफेक जिंकलेली आणि काय स्वीकारलंय? फलंदाजी. ओके. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पंचांच्या समांतर धाव अवांतर धाव संख्या जाऊन पोहोचली 17 वर. ते लॉर्ड्स पण तयार करून ठेवा. विजय संघ एक आजच्या दिवसाला लिहून तर ठेवा ना. चेंडूला उडवलंय. 56 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू येतो आणि इथे मात्र गडी बाद होतोय. महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. दासो गुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. दासो गुरे साहेबांचं नाव. नवीन फलंदाज कोण येतोय? ओमकार. धावसंख्या सध्या तरी 3 बाद 17. आज वातावरण खूप तप्त आहे. असह्य उकाड आहे. अंगाची लाही लाही, अंगातून घामाच्या धारा, दिलान घबराट, घशाला कोरड पडते. यावेळेला मात्र चेंडूला पॉइंटच्या दिशेने थर्ड मॅनच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी धावसंख्या 3 बाद 18. या षटकातला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 वर. वाईड प्लस 22 एकूण 2 धावा. धावसंख्या 20. वेल डन. बहुत अच्छे. कीप इट अप. निर्धाव चेंडू पडतोय. 4 चेंडू टाकून झाले. धावसंख्या झालेली 20. 5वा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. झेल उडतोय आणि गडी बाद होतोय. दीपेश घोलप 16 धावांची खेळी करून बाद होत आहेत. 4 बाद 20. नवीन फलंदाज वेदांत. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. उसू लोनबाल आणि गुड्डू सुसे वडोली कॅम्पची A1 जोडी. जशी पूर्वी A1 जोडी होती बाबू सुसे आणि मोहसिन सेंधू, आता सध्या उसू लोनबाल आणि गुड्डू सुसे A1 जोडी. शेवटचा चेंडू बाबू यांचा आणि मैदानामध्ये आला वेदांत. बघूया वेदांत या शेवटचा चेंडूर काय गगनचुंबी षटकार मारतोय की बाबू त्याला लावतोय साबू. ऑन ड्राईव्हचा जोरकस फटका 1 रन पडून काढले. ते गचाल ढिसाल दळबद्र्याचं क्षेत्ररक्षण आणि तिसरी धाव घेतली जाते आणि फलंदाज तिसऱ्या धावेला बाद होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 22. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. यांनाच माहिती कोणी घेतले काय.
कैलास जाधव यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, वडोली ग्रामपंचायती मुख्य लिपिक. संपूर्ण लिखाई पढाई आणि संपूर्ण आर्थिक व्यवहार ज्यांच्या हातामध्ये असतो, संपूर्ण कॅश ज्यांच्या ताब्यामध्ये असते, असे कैलास जाधव यांचं आगमन झालेलं आहे. चला, फलंदाज विनाविलंब पाठवायचा आहे. टीम महापोली, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि यानंतरचा सामना आहे. धानिव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि राया संघाने लगेच हा सामना संपल्यावर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि विनाविलंब आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. यासर भुरे आणि जबी खान. जबी खान हा बाबू खानचा भाऊ आहे का? योगेश जाधव ज्यांनी या स्पर्धेसाठी जनरेटर दिले, त्यांना विनंती आहे, योगेश जाधव आइए, पधारिए, तशरीफ लाइए. योगेश जाधव यांना विनंती आहे, त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. नायसा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत योगेश जाधव. वसई परिसरातील सर्वात ज्येष्ठ उम्रदराज, ज्येष्ठ खेळाडू, वयोवृद्ध खेळाडू जय विश्वकर्मा आलेले आहेत. 40 पूर्ण केलेले आणि सर्वात मास्टर माइंड कलवा. योगेश जाधव ज्यांनी या स्पर्धेसाठी जनरेटरची व्यवस्था केलेली आहे. नायसा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर योगेश जाधव यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, देखणं आणि चिकणं युवा उद्योजक आहे. दानशूर व्यक्तिमत्व, अगदी कर्णाला लाजवतील अशी दानशूरता ज्यांच्याकडे, असे योगेश जाधव आलेले आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. प्रतिकर्ण या भागातले दुसरे कर्ण. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतो. तू इकडे तिकडे बघू नको, इकडे बघ. गोलंदाजाचं नाव संदेश आणि स्ट्रायकरला फलंदाज आहे जबी खान आणि नॉन स्ट्रायकरला यासर भुरे. भुरे आणि खान सलामीची जोडी मैदानात. गोलंदाज संदेश, डावकुरा गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिल्या चेंडूला उडवलंय, टाटा बाय बाय करत चेंडू जातोय. सरळ लॉंग ऑन सीमारेषेवर आलेला गगनचुंबी टोले जंग षटकार. जबी खानचा जबरदस्त प्रत्युत्तर. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्तरच्या वडवलीमध्ये. चौगुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव. युवा उद्योजक आहेत योगेश जाधव. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव पडतोय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता पाहिजे 17 धावा. 10-17. संदेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा खोलवर टॅप्याचा चेंडू, 1 रन पूर्ण काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो, परंतु बढ़ते हुए कदमों को रोक लिया. धाव संख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 7. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. 9 चेंडू आणि 16 धावा. बचे हुए 9 गेंदों में 16 रनों की जरूरत. पहिल्यांदा स्ट्राइकला फलंदाज येतोय यासर भुरे. क्या यासर भुरे मापोली के टीम के सपने करेंगे पूरे? लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चेंडूला उडवलंय, 1 रन पूर्ण काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती 9 वर.
जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज. चेंडू शिल्लक राहतात 8 चेंडू आणि 14 धावा. संदेश यांचा पुढचा चेंडू. यासर बुरे खेळण्यासाठी सज्ज होतोय. चेंडूला उडवलंय आणि झेल उडतो की षटकार होतो आणि चांगला झेल सीमा रेषेवर लजक. लॉंग ऑफ सीमा रेषेवर घेतलेला पहिला आदरा बसतो यासर बुरेच्या रूपाने. एक बाद धावा झालेल्या आहेत 9. उचलत्या वडवली मधी क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवली मधी. बुरे साहेबांचं नाव उपसरपंचाचं नाव. बुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात उचलत्या वडवली मध्ये. शेवटच्या दुपणी सामने आयोजित केल्यात. बाबू खान येतोय. दोघे भाऊ आहेत का? जबी आणि बाबू. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेंडू शिल्लक राहिले 7. जिंकण्यासाठी धावा पाहिजे 14. डीजे शिव मल्हार यांच्याकडनं या स्पर्धेसाठी दीपेश घोलपसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. संतोष पाटील यांच्याकडनं. काय प्रॉब्लेम काय झालाय तिकडे? बघा क्षेत्ररक्षण केलेले त्याने. एक खेळाडू कमी असल्यामुळे आणि मॅनेजमेंटची पूर्व परवानगी घेऊन त्याला अलाउड केलं होतं. त्याने फक्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे. क्षेत्ररक्षण करू शकतो. आयोजकांची पूर्व परवानगी त्यांना पूर्व कल्पना दिली होती. काही तांत्रिक कारणामुळे त्या खेळाडूला यायला मापुली संघाच्या उशीर झाला होता. त्याच्या बदल्यामध्ये त्याने फक्त क्षेत्ररक्षण केलं होतं. सकाळी रजा भुरे यांनी सुद्धा क्षेत्ररक्षण केलं होतं. बदली क्षेत्ररक्षक म्हणून त्याने केलं होतं आणि ते पण आयोजकांना त्याची पूर्व कल्पना देऊनच हे सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे नियमांचं कुठेही उल्लंघन झालेलं नाही. त्याच्यामुळे उगीच कुठल्याही संघाने कांगावा करू नये. 7 चेंडू आणि 14 धावा. संदेश पहिल्या चेंडू षटकार खाल्ल्यानंतर काय कमबॅक केलं या खेळाडूनं. डिंग डॉंग वडोली या स्पर्धेमध्ये स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब त्याने मिळवला होता. बाबू खान आणि जबी खान. बघूया. 7 चेंडू 14 धावा. काय करतोय बाबू? संदेश आणि बाबू मधला संघर्ष. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पडून काढली जाते. डिक्लर झोन मध्ये चेंडू जातो एका धावेसाठी आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 13 धावा. बचे हुए 6 गेंदों में 13 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 6 and runs required 13. व्हाट अ मॅच. हृदयाचे ठोके वाढतायत. दिल की धडकने तेज. दिलान घबराट. दोन्ही संघाचे खेळाडू जबरदस्त टेन्शन मध्ये. मंतरलेली बॅट घेतोय आता बाबू खान. वेळेचा अपव्यय करायचा नाही. टीम अलमान आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा. कुठलाही कटू निर्णय घ्यायला आयोजकांना भाग पाडू नका. सामना संपल्यावर कुठल्याही मोठ्या खेळाडूंनी ज्येष्ठ खेळाडूंनी कोंडाळं करायचं नाही आणि कुठल्याही प्रकारे वेळेचा अपव्यय करायचा नाही. अन्यथा आम्हाला दंडात्मक कारवाई पेनल्टीचा मार्ग अवलंबावा लागेल. गोलंदाज दीपेश येतोय. मास्टर माइंड दीपेश. सहा चेंडू 13 धावा.
दीपेश शेवटचं षटक आहे, 6 चेंडू 13 धावा, काय रोखू शकेल का? पहिला चेंडू निर्धाव पडतोय, खडे खडे, कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नाही पाहायला मिळालं जबी खान यांच्याकडनं. पहिल्या चेंडू षटकार मारल्यानंतर जबी खान यांच्या फलंदाजीला पूर्ण लगाम. 5 चेंडू 13 धावा. मास्टर माइंड दीपेश घोलप. मगाशी अशाच अटीतटीच्या क्षणी त्यांनी आपल्या संघाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला होता. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, कमरेत टिचा भरलाय त्याच्या. वाईड बॉलचा इशारा, वाईड प्लस 22. 2 धावा. अचानक कमरेमध्ये वेदना आली, सनक आली. धावसंख्या 12, जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज. 5 चेंडू आणि 11 धावा. 5-11. बघूया बाबू खान कशा प्रकारे दीपेश घोलपचा मारा खेळून काढतोय. एक रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. जिंकण्यासाठी आता 4-10. दीपेश घोलप सहजासहजी धावा देणार नाही. घाम गाळावा लागेल मापोलीकरांना. जबी खानला आपले पाय हलवावे लागतील. तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट दीपेश घोलप यांचा. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. निर्धाव चेंडू. 3 चेंडू 10 धावा. जबी खानला चेंडू समजत नाहीये. जाच रहे है, परख रहे है. पायामध्ये असं वाटतंय त्याच्या क्या खिळे ठोकलेत. पायामध्ये त्याच्या फेविकॉल लावलेत आणि ते मैदानाला घट्ट चिकटून उभे राहिलेत. फलंदाजाला पूर्ण जेरबंद केलंय, मदनिस्त केलंय, नजरकैदमध्ये केलंय, संचारबंदी पूर्ण लॉकडाऊन केलंय. दीपेश यावेळेला शॉर्ट टर्म पुलचा फटका पाहायला मिळतो. 1 रन पडून काढले ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. दुसरी धाव गेली का ते 2 धावा पळून काढल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, पण तिसऱ्या धावेला मात्र गडी बाद होतोय. महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उत्सर्ग वडवली मधी. दासोबुरे साहेबांचं नाव, उपसरपंचाचं नाव. दासोबुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. शेवटच्या टोपणी सामने आयोजित केल्यात उत्सर्ग वडवली मध्ये. शेवटच्या टोपणी सामने आयोजित केल्यात उत्सर्ग वडवली मध्ये. शेवटच्या टोपणी सामने आयोजित केल्यात उत्सर्ग वडवली मध्ये. 2 चेंडू आणि 8 धावा ना. रिव्ह्यू मागितलाय का? घ्या रिव्ह्यू घ्या. पंच थर्ड अंपायर रनआउटचा रिव्ह्यू मागितलाय का? दुसऱ्या रनचा रिव्ह्यू. दुसऱ्या रनचा रिव्ह्यू घ्या. टाइमपास करा घेतला सर. त्याला मला फटाफट आम्ही बोलून काय, तुम्ही आयोजक जाऊन उपटी झाला त्यांचे. तुम्ही फक्त सांगा आम्हाला आता उपटी झाला, आम्ही सुरुवात करतो का लगेच इथून बोलतो. याला नुसता पाठवा तिथे. जो नुसता पोटा उभा राहिला तरी काम अत्रे बाहेर बाजूलाच बसवला. 2 माणसाची जागा वाटते. मग ते सिक्युरिटी आहे ना. तिसऱ्या धावेला रनआउट आहे. तिसऱ्या. आणि मी वारंवार सांगतोय, कदाचित पंचांना विस्मरण झालं असेल आणि खेळाडूंना, स्पर्धेमध्ये बिमर हा फक्त एकदाच आहे आणि तो पण कसा, बिमर साठी रिव्ह्यू आहे. बिमर साठी रिव्ह्यू आहे. बिमर साठी बाकी कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू मागला तरी यापुढे दिला जाणार नाही. त्या पण 14 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घ्यायचा असतो. क्रिकेट खेळ 2 चेंडू आणि 8 धावा.
नवीन फलंदाज मैदानात आलाय फराज. दीपेश गोलप मास्टर माइंड 2 चेंडू 8 धावा रोखतोय का? एक चेंडू आणि 6 धावा. मास्टर माइंड दीपेश गोलप हा चेंडू नक्की रोखेल. एक चेंडू 6 धावा गोल्डन षटकार लागतोय का? नाही फायनल उद्या खेळू ना मग. बघा शेवटचा चेंडू 6 धावा कंपल्सरी चेसिंग. शेवटचा चेंडू काय षटकार लागतोय का? निर्धाव चेंडू आणि दीपेश गोलप पुन्हा एकदा मास्टर माइंड कुरगोडी करतोय आणि आपल्या संघाला विजयी करतोय. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय उचलत्या वडवलीमध्ये. टीम राया लगेच क्षेत्रक्षर लावून घ्या. टीम राया सरपंचाचं नाव संपुरे साहेबांचं नाव बघा गाजतंय वडवली गावामध्ये. सेवाच्या दुखणे सामने